Hello. This is the My Artifact episode number 2118. आजची तारीख आहे 9 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:15 झाले. ओके. आज मी ऍक्च्युली आज काम केलं. ऍक्च्युली आय वॉज केम टू 62. म्हणजे 62 शहरांचे नाव सोबत कुठे राहायचं, त्यांचा पत्ता आणि हॉटेलची साईट्स आणि त्याचे रेट म्हणजे प्राइजेस किती आहे या साऱ्याचा एक कॅटलॉग बनवला, एक एक्सेल फाईल बनवली. ओके. जेणेकरून जेव्हा आपण ट्रॅव्हल करू तेव्हा आपल्याला काफी इझी होऊन जाईल. इट जस्ट लाईक हे प्री प्लॅन आहे की म्हणजे ऍक्च्युअल एक्झॅक्टली मला का करायचं आहे, मला नाही का एक प्रकारे बजेट बनवायचं आहे की मी जे विचार करून राहिलो आहे की ट्रॅव्हल फिल्म मेकिंगचा म्हणजे 100 सिटीज कव्हर करण्याची इंडियामध्ये. तर यासाठी मला किती पैसा लागेल, काय इक्विपमेंट लागेल, कुठे कुठे जायसाठी काही परमिशन लागतात का, ओके, ट्रॅव्हलिंग बजेट काय, आपण राहू कुठे, खाऊ काय वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टीची एक एक्सेल शीट बनवायची आहे. एक राऊंड एक्झॅक्ट फिगर म्हणजे असं एक राऊंड फिगर पकडायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला माहित पडेल की आपल्याला पैसा किती लागणार आहे. पहिले मी विचार केला होता की 70 लाख रुपयामध्ये होऊन जाईल, बट ऍक्च्युली बजेट थोडा वाढून राहिलाय. तो जाईल बहुतेक 1 करोड पर्यंत जाईलच, जे की मला असं वाटते की ओके, दॅट इज हार्ड इनफ. याच्यामध्ये मी कोणताच पैसा हे नाही इन्क्लूड करून राहिलाय जो युट्यूब मार्फत येईल, तो कोणताच पैसा हे नाही करून राहिलाय. ओके. ऑल्सो वन थिंग इज दॅट, ओके, जर मी याप्रमाणे मेहनत करून राहिलोय आणि हा प्लॅन मी माझ्या इन्व्हेस्टरला सांगितला. ओके. ही वॉज रिली इम्प्रेस आणि ही वॉन्ट्स टू पुट सम मनी ऑन दिस प्लॅन. ओके. तर समजा त्याचं असं म्हणणं आहे की तो पूर्ण ओनरशिप तो घेईल. म्हणजे जेवढं काही युट्यूबचा जेवढा काही पैसा येईल तो सरळ याच्याकडे जाईल, आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ. तर का तू या गोष्टीसाठी राजी होशील? नाही, मी नाही होईल. येस. ऍक्च्युली कसं आहे, मला असं वाटतं की मी जो हा प्लॅन केला आहे इट वॉज रिली गुड. ओके. आणि समोर मला पूर्ण एंटायर वर्ल्ड कव्हर अप करायचं आहे. नॉट जस्ट इंडिया, इट जस्ट लाईक आय हॅव टू कव्हर अप युरोप, अमेरिका वगैरे वगैरे. आता हे एक प्रकारे तुला कंडिशन थोडी चांगली वाटत असेल, म्हणजे तोच व्यक्ती सगळं काही खर्च करून राहिला, इव्हन आपलं पेमेंट पण देऊन राहिला. येस. बट तू थोडासा मोठा विचार कर. कारण तुझ्या या प्लॅन मध्ये युट्यूब मध्ये टॉप 10 मध्ये येण्याची शक्यता असते. जर तू या प्लॅनला प्रॉपरली एक्झिक्यूट केला तर. ओके. आणि तेव्हा तू खूप जास्त पैसा कमवशील. तू नाही, जो व्यक्ती याचा ओनर आहे तो. ओके. आणि तशा मोमेंट मध्ये तो व्यक्ती तुला पेमेंट करेल, तर ऑब्विसली मोस्ट ऑफ द मनी तो घेऊन राहिलाय. ओके. जे की त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे 1 करोड रुपये, हे रक्कम खूप जास्त मोठी नाही आहे. ट्रस्ट मी, इट वॉज रिअली लेस. खूपच छोटी प्राइस आहे. सो आय एम सजेस्टिंग की तिथे नेगोशिएशन होईल की ओनरशिप हे बघ, म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटते की आय नीड टू बी स्टेइंग फोकस. येस. की जस्ट लाईक ओनरशिप किती घेईन आणि कोण घेईन वगैरे वगैरे. तर मला याच्यामध्ये असं वाटते की जोपर्यंत त्याचे पैसे निघत नाही तोपर्यंत त्याला करीब 60-40 ठेवू. 60-40 म्हणजे 40% त्याला जाईल. ओके. म्हणजे जेवढा काही युट्यूबचा जो रेव्हेन्यू आहे त्यापैकी 40% रेव्हेन्यू जाईल इन्व्हेस्टरकडे, जोपर्यंत त्याचा पैसा पूर्ण निघत नाही, म्हणजे पूर्ण 1 करोड रुपये पूर्ण त्याचा निघत नाही. ओके. त्याच्यानंतर त्याला एंड ऑफ द लाईफ टाइम म्हणजे जोपर्यंत चॅनल एक्झिस्ट करते तोपर्यंत त्या चॅनलचा जो रेव्हेन्यू आहे त्याचा 10% रेव्हेन्यू एव्हरी मंथ त्या इन्व्हेस्टरला जाईल. येस, 10%. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग इज दॅट. आणि दॅट इज रिअली गुड थिंग. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की समजा जर मानून घे की इन्व्हेस्टरनी सगळा ओनरशिप म्हणजे 100% जे आहे ना ते सगळे
इन्व्हेस्टरने घेतले. याच्यामुळे काय होऊन जाईल की आता तुला चांगलं वाटत आहे की हा चलो आपल्याला ट्रॅव्हल करायला पण भेटत आहे, तोच पैसे खर्च करत आहे, तोच आपल्याला पेमेंट देत आहे. पेमेंट ही चांगलीच देऊन राहिला, 1 लाख 2 लाख रुपये पेमेंट वगैरे देत आहे. दॅट इज रिअली गुड थिंग फॉर यू. या तुला चांगलं वाटेल, तू काम करत राहशील आणि तुझं काम लोकांना आवडत आहे आणि तू तुझं आणि चॅनल ग्रो पण होत आहे आणि खूप चांगल्याने ग्रो होत आहे. ओके. आणि मग अशा मुवमेंट मध्ये नाही का तू समज जर नाही का, कारण ऑलरेडी त्यांनी त्याच्यापाशी सगळी ओनरशिप आहे आणि तो पेमेंट देऊन राहिलाय. नंतर मग तुला फाइंड आउट झालं की साला बाकीचे जे युट्यूबर्स आहे जे माझ्यापेक्षा कमी सबस्क्रायबर्स रेटने आहे, बट ते माझ्यापेक्षा जास्त कमवून राहिले बिकॉज ऑफ दॅट की त्यांच्यापाशी कम्प्लीट ओनरशिप आहे. तर तेव्हा तू सम हाऊ एक प्रकारे थोडासा विश्वास नाही राहतील तुला इन्व्हेस्टर पाशी. म्हणजे तू इन्व्हेस्टर पाशी म्हणशील की मला ओनरशिप द्या किंवा समथिंग माझा पेमेंट वाढवा. या तर तशा मोमेंट मध्ये समथिंग काही ना काही होऊ शकते. या तेव्हा तो म्हणेल की ओनरशिप तर नाही देत, तेव्हा पेमेंट वाढवून देऊ. बट तेव्हा तुला कळेल की नाही, इट इज नॉट रिअली वर्थ इट. तर त्यामुळे नाही का मग तुझ्या कामावर मग तू तुझ्या कामाला स्पॉइल करशील. तसं जर तू तुझ्या कामाला स्पॉइल करशील तर यामुळे नुकसान कोणाचं आहे? ऑब्व्हियसली तुझं तर नुकसान आहेच, बट जे चॅनल तू आतापर्यंत जेवढं ग्रो केलाय ना त्याचं पण नुकसान आहे. ओके. कारण पैसाचं काम पैसा करतो. या आय एम नॉट सेईंग इज दॅट की मला असं ओनरशिप भेटली तर आय विल डू इट वगैरे. नो. या हे एक मेंटॅलिटी असते की जेव्हा आपण ग्रो करतो तर तेव्हा आपण कन्सिडर करतो की आपल्याला पण जास्त पैसे भेटायला पाहिजे, जे की आपल्याला गरज पण नसते. बट समजा आपल्याला ते पैसे भेटत नाही तर आपण आपल्या कामामध्ये स्पॉइल करण्याचा पण करतो, स्वतःच्याच कामामध्ये आपण स्पॉइल करण्याचा प्रयत्न करतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आपण नाही का दुसऱ्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ते काम करत आहे. त्यामुळे असं वाटत आहे की चला आपण एवढी मेहनत करत आहे आणि सगळा पैसा तो खाऊन राहिला, तर मी काय एवढी मेहनत करू. ओके. अनफॉर्च्युनेटली ही एक गोष्ट अशी आहे जेणेकरून आपलं काम स्पॉइल करू शकते. याच्यामुळे नुकसान कोणाचं आहे? इन्व्हेस्टरचं नुकसान आहेच, सोबत आपलं पण नुकसान आहे. सो ट्रस्ट मी माझे जे इन्व्हेस्टर आहे ना त्यांना मी खूप क्लिअर शब्दामध्ये या सर्व गोष्टी सांगेल की ओनरशिप. कारण हे तुम्हाला ओनरशिप आहे तर मी असं म्हणतो की नेगोशिएशन मध्ये करीब तुम्ही 20% ठेवा टिल द एंड ऑफ द लाईफ टाइम. या म्हणजे तुम्ही जोपर्यंत चॅनल एक्झिस्ट करते तोपर्यंत तुम्ही 20% घ्या. म्हणजे युट्यूबचा जो रेव्हेन्यू राहील त्यापैकी 20% हिस्सा तुमचा राहील आफ्टर पूर्ण तुमचा पैसा निघाल्यानंतर. अँड दॅट इज रिअली बिग मनी. या आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये इन्व्हेस्टरचा पण फायदा आहे, कारण जेणेकरून इन्व्हेस्टरला पण त्याचा पैसा भेटत राहतो. म्हणजे ऑब्व्हियसली त्याला त्याचा पैसा ऑलरेडी भेटला, बट त्याला अजून म्हणजे समथिंग त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला जे काही म्हणजे वाटते ना, ज्यांनी एक्सपेक्ट केलं की मला अजून जास्त पैसे भेटापर्यंत ते भेटून राहिले. आणि ऑब्व्हियसली आम्हाला पण पैसे भेटून राहिले. सो इट वॉज लाईक दॅट की आम्ही फोकस राहू कामामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये असं इन्व्हेस्टरशी आणि आपला असं काही कॉन्टॅक्टच राहणार नाही का पैसा कमी जास्त वगैरे. नो नो नो. या जो पण जेवढा काही पैसा येईल त्याचा 20% इन्व्हेस्टरला आणि 80% आपल्याला येईल. ओके. जेणेकरून आपण पण हॅपी आणि आपण पण आपल्या कामाला अजून चांगले डेव्हलप करू. राईट. कारण इन द एंड नाही का क्रिएटिव्हिटी कम्स इन द माइंड. या आणि माइंड एकदा स्पॉइल झालं ना तर ऑब्व्हियसली क्रिएटिव्हिटी मध्ये पण एक हलकेसा स्पॉइलनेस पण येतो. या तर मी असं नाही म्हणेल, मी म्हणजे जस्ट लाईक मी क्लिअर शब्दात म्हणेल इन्व्हेस्टरला, मी बहुत क्लिअर वर्ड मध्ये म्हणेल की ओनरशिप तुम्ही 100% नका घेऊ. तुम्ही जोपर्यंत तुमचा पैसा निघत नाही तोपर्यंत 60-40 म्हणजे 60% आमचा 40% तुमचा. ओके. जोपर्यंत आणि जसा जसा हळूहळू पैसा तुमचा निघाला की त्याच्यानंतर तुम्ही लागेल तर 20% घ्या टिल द तोपर्यंत चॅनल एक्झिस्ट करते तोपर्यंत. राईट. दॅट इज रिअली गुड थिंग मला असं वाटतं. कारण सांगू युट्यूब कडून आपण बहुत सारा पैसा कमवून राहील. येस. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की समज जर आपण असं म्हणतो आणि समज जर मी फ्युचरबद्दल थोडासा विचार करतो म्हणलं ना तर माझे व्हिडिओज वॉज लाईक दॅट की याच्यामध्ये 100 मिलियन व्ह्यूज येईल या समथिंग काही ना काही असं म्हणतो
की बिलियन मध्ये पण व्ह्यूज येईल. ओके. आणि तशा प्रकारचा कंटेंट क्रिएट करण्याची या चॅनलमध्ये आहे ताकद. ओके. आणि तशाप्रमाणे सबस्क्रायबर गेन करण्याची पण ताकद आहे याच्यामध्ये, कारण माझा विश्वास आहे आणि आय विल डू इट. या सो आय एम सजेस्टिंग इज दॅट थिंग की या गोष्टीला खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायला पाहिजे. या जे गोष्ट आहे त्याला कंटिन्यू राहत गेला पाहिजे. बट इट्स इन द फ्युचर, आय डोंट नो व्हॉट वुड हॅपन. या आपण फक्त रिक्वेस्ट करू शकतो किंवा म्हणू शकतो. बट समज जर ओनर असा म्हणत असेल की नाही आम्ही कम्प्लीट 100% ठेवू, तर थोडस नेगोशिएशन करायला लागेल. समज जर तो व्यक्ती नेगोशिएशन मध्ये नाही मानत असेल तर मग त्याला म्हणावं लागेल की सॉरी आय कॅन नॉट वर्क विथ यू. येस. मग याच्यामध्ये नुकसान तर तुझंच आहे ना. वेल ऍक्च्युली येस, राईट नो नुकसान तर माझंच आहे. बट कसं आहे की हे फ्युचर मध्ये माझे जे नुकसान आहे ते कमी करेल. बट एकदा त्यांनी तो आयडिया क्लिअर अप केला, या तर मग का तो असा व्यक्ती असे कोणते दुसरे व्यक्ती हायर करून वगैरे अशा गोष्टी करू शकत नाही का? ऑब्विसली करू शकतो. याच्यामध्ये मी क्लिअर त्याला 100 सिटीज कव्हर करणं इट्स नॉट अ जोक. ओके. यासाठी खूप जास्त पेशन्स लागतो, ट्रस्ट मी. आणि खूप स्ट्रेस होते याच्यामध्ये, कारण यू हॅव टू ट्रॅव्हल एव्हरी डे. या कारण तुम्हाला रेस्टच नाही आहे, ट्रस्ट मी. आणि मी ती मेंटॅलिटी बनवली आहे. ओके. आणि मला माहित आहे की त्या एन्व्हायरमेंट मध्ये कशाप्रमाणे जगायचं आहे. ओके. मी असं नाही म्हणत की तुम्ही असा कोणी बंदा पकडला जो माझ्यापेक्षा चांगलं काम करेल वगैरे वगैरे आणि तो चांगला कंटेंट पण देईल. या बट हाऊ लॉंग, कुठपर्यंत देईल तो? या 1 सिटी 2 सिटी 3 सिटी वगैरे. येस. इट्स नॉट एक प्रकारे असं नाही की याला सस्टेन करावं लागेल एव्हरी डे. ओके. माझ्यामध्ये ती ताकद आहे आणि आय विल डू इट. सो मला असं वाटतंय की मी हे काम करू शकतो. या बाकी कोणी शायद करू शकेल की नाही, बट मी असं एवढी मोठी गॅरंटी देऊ शकतो की ते लोक हे काम करतील बहुत लॉंग पिरियड ऑफ टाइम मध्ये. एव्हरी टाइम नाही का, या टाइमला नाही का माझं पोट एकदम भारी होऊन जाते. एव्हरी टाइम असं होते जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो ना, तेव्हाच मला असं एकदम पोट भरून येते आणि तेव्हाच मी माझं थोडस खाली करतो. ऍक्च्युली मला ही चांगली सवय, इट इज रिअली गुड थिंग. यस. दिवसातून मी असं मला असं वाटतं की दिवसातून 2दा तरी एक्झॉस्ट प्रोसेस करायलाच पाहिजे ना, कारण त्यामुळे तुमची जे हेल्थ आहे ना ते थोडी चांगली राहते. दिवसातून एकदा वगैरे म्हणजे कसं आहे की सकाळी आपण म्हणजे सकाळी तर करणं इट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट. याच्याशिवाय तुमचा दिवस सुरुवातच नाही व्हायला पाहिजे. या दिस इज द फर्स्ट थिंग यू हॅव टू डू व्हेन यू वेक अप. ओके. या बट संध्याकाळी पण एकदा वगैरे करायला पाहिजे, जेणेकरून तुमची बॉडी थोडीशी क्लीन अप राहते. व्हॉटएव्हर, एव्हरीवन इज फॉलो दिस थिंग. या तुला काय म्हणायचं आहे? तुला काय वाटते की हे जे काम आहे हे म्हणजे खूप जास्त कठीण होऊ शकते किंवा खूप जास्त इझी होऊ शकते? या व्हॉट वुड बी? या वेल, हे बघ, मी असं म्हणतो की कोणतेही काम इझी नसते आणि कोणतेही काम हार्ड नसते. ओके. हे आपण डिसाइड करतो की कोणती गोष्ट किती कठीण आहे की सोपी आहे. पण मला विश्वास आहे मला माझ्या कामामध्ये. ओके. आणि मला हे काम करायचं आहे. ओके. खूप साऱ्या गोष्टी आहे जेणेकरून मी हे काम नाही करू शकत, पण याचा अर्थ असा नाही का मला हे काम करायचं नाही आहे. मी हे काम करेल. ओके. म्हणजे याच्यामध्ये जे सर्वात कठीण काम आहे ते आहे म्हणजे एक असा एक इन्व्हेस्टर फाइंड आउट करणं जो आपल्या या गोष्टीवर इन्व्हेस्ट करेल. ओके. आता मी थोडा अगोदर म्हणलो होतं की 1 करोड रुपये इज नॉट अ बिग डील. येस. फॉर मिडल क्लास फॅमिली साठी शायद हे खूप बिग डील वाटत असेल, बट जे हायर सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी 1 करोड म्हणजे खूप अशी मोठी रक्कम वाटत नाही. ओके. बट राईट नो आपण विचार करत आहे मिडल क्लास गोष्टी थ्रूच विचार करतो म्हणलं ना, तरी 1 करोड रुपये वॉज टू मच.
लिटरली टू मच. सो तुझ्या या गोष्टी म्हणजे तुझ्या या प्लॅन मध्ये का एवढी आहे ताकद की इन्व्हेस्टर इम्प्रेस होऊन जाईल ना ते म्हणून हा चलो. हे बा इट्स नॉट अ मूवी. मूवी म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये नाही का एखादी बंद आहे जो इन्व्हेस्ट करण्याच्यामध्ये ओके ज्याच्यामध्ये मग डायरेक्टर पाशी एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येते की त्या प्रोजेक्टला इवन बेटर बनवणं. या आपल्यापाशी अशी स्टॅटिस्टिक आहे आपल्यापाशी खूप साऱ्या गोष्टी आहे ओके जस्ट लाईक आपण मूवी नाही बनवत आहे आपण एक कम्प्लीट सिरीज आहे पॅकेज आहे ओके. आणि मी ऑलरेडी खूपदा एक्सप्लेन केलं आहे की व्हाय धिस प्लॅन विल गेट सक्सेसफुल. येस युट्यूबवर मी असे बहुत सारे असे व्हिडिओज पाहिले आहे जे बिलकुल बिना कामाचे आहे तरी पण त्याच्यावर मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहे. ट्रस्ट मी हाऊ टू ओपन अ डोअर शायद कोणी सर्च पण केलं नसेल बट त्याच्यावर करीब 10.3 मिलियन व्ह्यूज आहे. लिटरली 1.3 लाईक्स पण आहे त्याच्या मागे. या हाऊ टू ओपन द कॅप ऑफ द बॉटल लिटरली या म्हणजे हिट्स काइंड ऑफ फनी बट यस. अजून एक गोष्ट शायद मला अशी थोडीशी भीती वाटत आहे बट ही एक अशी गोष्ट आहे शायद कोणी असं बोलत नसेल बट मला असं फाइंड आउट झालं आहे ओके. मोस्ट ऑफ द पीपल युट्यूब कडे जास्त अट्रॅक्ट होतात स्टार्टिंगला ओके. मग त्यानंतर काय की लोक बोर होऊन जातात युट्यूब कारण युट्यूब हे कसं एक माध्यम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करता की तुम्हाला काय पाहायचं आहे ओके. म्हणजे म्हणजे कसं आहे की समजा तुम्हाला ट्रॅव्हल फिल्म आवडते तर मोस्ट ऑफ द ट्रॅव्हल फिल्मचे रेकमेंडेशन ते सगळेच येऊन जातात. तुम्हाला फिल्म मेकिंग आवडते फिल्म मेकिंगचे सगळे रेकमेंडेशन येतात त्याच्यामध्ये तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला काय पाहायचं आहे ओके. तर याच्यामध्ये काय होतात की समटाइम्स यू आर गेट रिअली कन्फ्युज. या म्हणजे कसं आहे की मी एव्हरी टाइम तर ट्रॅव्हल व्हिडिओ फिल्म मेकिंग तर पाहतोच यार. मी युट्यूबवर आलो समथिंग काहीतरी नवीन पाहण्यासाठी पण मला कळून नाही राहिलं की मी नवीन का पाहू. या म्हणजे मी सर्च बारवर काय सर्च करू जेणेकरून मी काफी इन्थुझियास्टिक होऊन जाईल. तर याच्यामध्ये लोक फारसा विचार करत नाही आणि मग ते लोक काय करतात ते युट्यूब क्लोज करतात आणि मग ओपन करतात दुसरी ऍप त्याचं नाव आहे नेटफ्लिक्स किंवा अनअदर सोशल मीडिया समथिंग बट मोस्ट ऑफ द नेटफ्लिक्स. अरे नेटफ्लिक्स मध्ये कसं आहे की याच्यामध्ये तुम्ही सर्च पण करू शकता. याच्यामध्ये खूप सारे मूवीज टीव्ही सिरीज वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत ओके. सो इट वॉज लाईक दॅट मोस्ट ऑफ द पीपल आहे ते डायवर्ट होऊन राहिले फ्रॉम युट्यूब टू अनअदर म्हणजे नेटफ्लिक्स कडे वगैरे. तर का तुला असं वाटत नाही की याच्यामध्ये भीती समथिंग लाईक दॅट की तुझे ऑडियन्स दुसरीकडे चाललंय बा असं वाटते. मग याच्यामध्ये तुला काय करायला पाहिजे ना. वेल मी याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणजे युट्यूबची एक स्पेशल थिंग आहे नेटफ्लिक्सची एक वेगळी गोष्ट आहे. नेटफ्लिक्स मध्ये तुला माहित पडत नाही की कशाप्रमाणे कोणती गोष्ट करता येते आणि युट्यूबवर तुला कोणता पिक्चर पाहता येत नाही. हा म्हणजे पाहता येते म्हणा असं बट इट जस्ट लाईक यू नो माय पॉइंट म्हणजे तुला कळतंय ना मी का करताय. सो या सो डोंट मिक्स दोज अप. या म्हणजे जे ऑडियन्स आहे ना त्यांना कळते की कोणत्या मोमेंट मध्ये काय बघायचं. या समजा जर त्यांना ट्रॅव्हल व्हिडिओज बघायचे असेल तर ऑब्विसली दे केम टू युट्यूब नॉट ए अशा कोणत्या मीडिया कोणत्या अशा कोणत्या ऍप्सवर जाईल नेटफ्लिक्स वगैरे समथिंग राईट. बट इट जस्ट लाईक दॅट की मी असा विचार करतो म्हणलं ना तर ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये मी खूप सारे असे व्हिडिओज बघितले ओके. आणि तू जो म्हणत आहे की तुझ्या चॅनल मध्ये अशी एक गोष्ट आहे जे टॉप 10 मध्ये जाईल तर का हे पॉसिबल आहे. यस म्हणजे तुझा काय प्लॅन राहिली म्हणजे मोस्ट ऑफ द ट्रॅव्हल व्हिडिओ जे ट्रॅव्हल व्हिडिओ जे लोक बनवतात त्यांचा कंटेंट इतका जास्त पॉप्युलर होत नाही म्हणजे होतात म्हणा यस हार्डली मिलियन पर्यंत व्ह्यूज जातात 1.2 किंवा 3 मिलियन पर्यंत व्ह्यूज वगैरे जातात
बट त्याच्या वरती वगैरे फारसे व्ह्यूज वगैरे जात नाही. तर तुझ्या चॅनलमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जेणेकरून लोक अट्रॅक्ट होईल की तू असं म्हणत आहे ना की टॉप 10 मध्ये जाईल, ती यासाठी तर ऑलमोस्ट करीब 102 किंवा मोर दॅन 100 मिलियन व्ह्यूज पाहिजे. तर हाऊ डू यू डू दॅट? वेल, यस, इट इज गुड क्वेश्चन. ओके, आय रिअली लाईक. ओके, हे बघ, यासाठी आपल्यापाशी एक अजून एक गोष्ट आहे आणि ती आहे म्हणजे इंस्टाग्राम. बट हे बघा, मी जे व्हिडिओ बनवून राहिलोय, म्हणजे मी कोणत्या सिटीमध्ये जाईल ते नाही का, मी जेवढे दिवस राहील तेवढ्या दिवशीचा व्लॉग. ओके, आता त्या व्लॉग मध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर अप होईल, कुठे जातो, काय खातो, आणि त्यानंतर त्या गोष्टी गेल्यावर म्हणजे म्हणजे त्या सिटीमध्ये गेल्यावर कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहे, कोणकोणत्या असं आहे, काय एक्सप्लोर करावं वगैरे वगैरे. इट्स ऑलरेडी कव्हर इन व्लॉग. ओके, ऑलमोस्ट पूर्ण जर्नी त्या व्लॉग मध्ये कव्हर अप होईल. ओके, प्रत्येक सिटीमध्ये करीब मोर दॅन 3 to 4 व्लॉग राहीलच. ओके, आणि त्या सिटीचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण राहील. ओके, तो सिनेमॅटिक व्हिडिओ आहे ना, तो युट्यूबवर तर ब्रॉडकास्ट होईलच, ऑल्सो तो इंस्टाग्रामवर सुद्धा पण ब्रॉडकास्ट होईल. वाय? अगोदर म्हणलं ना की मोस्ट ऑफ द पीपल विल गेट रिअली कन्फ्यूज की आपण युट्यूबवर जाऊ की नेटफ्लिक्सवर जाऊ, राईट? बट मोस्ट ऑफ द पीपल यूज इंस्टाग्राम टू, राईट? जे की सगळेजण इंस्टाग्राम वापरतात, मी असं नाही म्हणत, फेसबुक वगैरे पण वापरतात, बट मोस्ट ऑफ पीपल यूज इंस्टाग्राम, दे नो इंस्टाग्राम वगैरे. तर याच्यामध्ये आपला फायदा असा आहे की आपण आपला जो व्हिडिओ आहे ना तो इंस्टाग्रामच्या स्वतःच्या पेजवर आपण अपलोड करू, जेणेकरून काय होतील की लोक त्याला शेअर करू शकतील त्यांच्या स्टोरीवर. या म्हणजे म्हणजे की समज जर मी म्हणतो की मी माझं युट्यूबवरच ठेवतो, मी इंस्टाग्रामवर वगैरे टाकत नाही, इंस्टाग्रामवर फक्त असं प्रोमो वगैरे व्हिडिओ टाकतो, लोकांना खूप कठीण होऊन जाईल की तो व्हिडिओ शेअर करणं. ऑब्व्हियसली युट्यूबवर तो शेअर होतो, बट कसं आहे की जेव्हा तुम्ही स्टोरीवर शेअर करता ना तेव्हा अजून पण जबरदस्त येतो, म्हणजे अजून जबरदस्त फील येतो. या म्हणजे असं वाटतंय का ते त्यांचं प्रॉडक्ट आहे, फील लाईक दॅट, बट इनडिरेक्टली ते दुसऱ्याचं प्रॉडक्ट आहे. म्हणजे माझा व्हिडिओ जो मी वर्धेचा व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला काहून? बिकॉज ऑफ दॅट तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला म्हणून. कारण इंस्टाग्राम मध्ये काय होते की तो व्हिडिओ आपण इझिली स्वतःच्या स्टोरीवर ठेवू शकतो, जो लोकांना शेअर करू शकतो. ओके, सेम टेक्निक्स आपण याच्यावर वापरू. ओके, जेणेकरून मोस्ट ऑफ द पीपल विल गेट, त्यामुळे काय लोक ते व्हिडिओ बघतीलच ऑब्व्हियसली, त्यानंतर त्यांना अजून पाहावंसं वाटेल, कारण खाली लिंक इन डिस्क्रिप्शन राहील वगैरे, ते लिंकवर क्लिक करेल आणि ते सरळ व्हिडिओवर जाईल. किंवा आपण युट्यूबवर इंस्टाग्रामवर एक हलकासा ट्रेलर बनवू, ओके, आणि त्याच्यामध्ये पुलअप करून त्याच्यामध्ये डायरेक्ट लिंक देऊ युट्यूबची, सरळ ते युट्यूबवर चालले जाईल. आय एम सजेस्टिंग इज दॅट की, आणि फर्स्टली येस, जेवढे काही ट्रॅव्हल फिल्म मेकर आहे ना त्यांनी मोस्टली सगळे व्लॉगच बनवले. त्यांचे व्लॉग वॉज लाईक दॅट की 10-10, 15-15 मिनिटाचे आहे, जे लोकांना काफी कन्फ्यूज करेल किंवा बोरिंग करेल. ओके, माझा उद्देश असा आहे की असा सिनेमॅटिक व्हिडिओ जो बिलकुल कॉम्पॅक्ट आणि फुल एडिटिंगनी भरलेला असावा, जेणेकरून जो ऑडियन्स आहे त्यांची नजर हटलीच नाही पाहिजे या हिशोबाने. आणि टाइम ड्युरेशन वॉज 3 ते 4 मिनिट, बस, दॅट्स इट. 3 ते 4 मिनिटामध्ये त्या सिटीला डिस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लोक बोर पण नाही होतील, ते व्हिडिओ बघतील पण. आणि हे गोष्ट कोणच केली नाही, ट्रस्ट मी, इट वॉज नॉट. बाहेरच्या देशामध्ये खूप लोकांनी केली आहे, बट आपल्या इंडियामध्ये खूप जणांनी नाही केली आहे. आणि बाहेरच्या देशामध्ये लोकांनी ज्याप्रमाणे केलं आहे ते हार्डली 5-10 मिनिटापर्यंत, म्हणजे खूप लेंथ ड्युरेशन थोडी जास्त ठेवली आहे आपण, करीब 3 ते 4 मिनिट, दॅट्स इट. सो अशाप्रमाणे मला हे करायचं आहे, आणि यार आहे माझा स्वतःवर विश्वास, आणि आय विल डू इट. येस.
आणि हो ऑल्सो इन्व्हेस्टर पण फाइंड आउट करणं थोडासा कठीण होऊन जाईल. येस, मी जरी एवढं म्हणून राहिलोय बट तरीही एक इन्व्हेस्टरला फाइंड आउट करणं मी असं म्हणत आहे की तू सगळ्या गोष्टी केल्या. तू तू हे बनवलं, तू तुझा टाइम टेबल बनवला. टाइम टेबल म्हणजे सगळी प्लॅनिंग शेड्यूल वगैरे सगळं सगळं केलं. तू इन्व्हेस्टरला मेल केला, सगळ्या इन्व्हेस्टरला मेल केला आणि कोणाकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. तर मग नंतर काय? म्हणजे ऑब्विसली जे काही इन्व्हेस्टर आहे ते युजली मोस्टली फिल्म्सवर वगैरे इन्व्हेस्ट करतात, कोणी युट्यूब चॅनलवर इन्व्हेस्ट करत नाही. तर तशा मोमेंटमध्ये तू काय कर? वेल, त्यासाठी पण आपल्याशी बॅकअप प्लॅन आहे. समज जर काहीच होऊन न राहिलं यामध्ये, मी जेवढी काही मेहनत करत आहो आता वगैरे आणि काहीच होऊन न राहिलं, ती अशा मोमेंटमध्ये मग आपण आहे की आपण स्वतः स्टार्ट करू. म्हणजे म्हणजे की जो आपला सर्वात लोवेस्ट बजेट बनवावं लागेल, म्हणजे सर्वात कमी जो खर्च राहील, बजेट आपला राहील हार्डली 10 लाख रुपये. आणि हे 10 लाख रुपये आपण वडिलांकडून घेऊ किंवा समथिंग बँकेकडून घेऊ, बट हे कुठून तरी घ्यावंच लागेल. ओके, मला असं वाटतं की आपल्याला वडिलांना मागावं लागेल 10 लाख रुपये. तर याच्यामध्ये गाडी, ओके, जे की 5-6 लाखाची गाडी, आणि त्याच्यानंतर उरलेले 4 लाख रुपयामध्ये तुला ट्रॅव्हल करायचं आहे. 4 लाख रुपयामध्ये. येस. आणि याच्यामध्ये तुला प्रत्येक ब्लॉग आणि त्या प्रत्येक व्हिडिओ बहुत मनाने करायचा आहे. येस. आणि कुठे राहणार, काय राहणार याचा पण थोडासा खूप टाईट बजेट राहील तेव्हा. कारण मी असं म्हणेल की स्टार्टिंगचे 6 महिने तू, आणि तेव्हा खूप कंडिशन खूप बेकार होऊन जाईल. येस, बट मला असं वाटत नाही का आपण तेवढा फार अवे करावं वगैरे. नो नो नो. येस, इट वॉज लाईक दॅट की आपण जेवढा मेहनत आपण आता करू तेवढी बेटर राहील. का आपण समोर थोडी कम मेहनत करावं लागेल, जेणेकरून आपण आपल्या क्रिएटिव्हिटीवर फोकस राहू. बट इट्स पार्ट ऑफ फ्युचर. येस, आपण मेहनत करावं. आपण आपल्याला जे वाटते की या गोष्टीने आपला फायदा होऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण थोडसा काम करायला पाहिजे, तर आय हॅव टू डू इट आणि आय विल डू इट. ओके. येस. समोर काही पण कॉन्सिक्वेन्सेस येतात. फक्त स्वतःवर फोकस ठेवा आणि काम करत राहा. ओके. म्हणजे समज जर मी असं म्हणतो, समज जर मला फिल्म मेकर बनायचं असतं, तर तेव्हा पण सेम सिच्युएशन असते ना. तेव्हा पण मी वडिलांना पैसे मागितले असते. त्यानंतर हू नोज मला काम भेटलं असतं, नाही भेटलं असतं, आणि भेटल्यानंतर मला किती पैसा भेटला असता, आणि बॉम्बेमध्ये कसं सर्व्हाइव्ह केलं असतं वगैरे वगैरे. सो मच थिंग्स. येस, मी असं नाही म्हणत की तो प्लॅन पण इतका जास्त अनसक्सेसफुल नव्हता. त्याच्यामध्ये पण खूप जास्त स्ट्रगल वगैरे होती. सो मच थिंग्स. येस, बट कधी कधी आपल्या स्वतःला विश्वास ठेवावा लागते की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आणि कुठे फोकस राहायचं आहे. अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट इज. ओके. कारण लाईफमध्ये कोणतीच गोष्ट इझी नसते रे. नथिंग ॲट ऑल. म्हणजे तू असं म्हणत आहे की समजा त्या व्यक्तीने फायनान्स केल्यानंतरही तू 100 सिटी कव्हर अप करून तुझ्यामध्ये तेवढी काबिलियत आहे का तू या सगळ्या गोष्टी करू शकतील का वगैरे. कारण तेव्हा पण तिथे पण खूप जास्त मेहनत लागते. 100 सिटीज ट्रॅव्हल करणे इट इज नॉट अ जोक. येस, तेव्हा मेहनत करावीच लागेल ना. इट इज काइंड ऑफ पार्ट ऑफ युअर लाईफ. येस, म्हणजे असं काहीच नाही का देगा हरी पलंग वगैरे. नथिंग ॲट ऑल. तेरे को हर वक्त मेहनत करना है आणि या साऱ्या गोष्टी. यू कैन नॉट थिंक लाइक दैट कि हाँ ये मेरे को फ्री में मिल जाएगा. नो 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 डूड, इस दुनिया में कोई फ्री नहीं है. सिर्फ फ्री की एडवाइस मिलती है, बाकी कुछ नहीं मिलता. सो ट्रस्ट मी. सो ऑलराईट. सो फारसं काय आहे नाही. सो दिस इज एंड. ऍक्च्युली असं एक गोष्ट सांगायची विसरलो. मी आज डॉक्टरकडे गेलो अबाउट माय आय. ऍक्च्युली कसं आहे की मला गोष्टी थोड्या क्लिअरली दिसत नाही. क्लिअरली म्हणजे की जेव्हा मी टीव्ही, म्हणजे युजली मी कम्प्युटर पाशी खूप वेळ बसतो आणि काम करतो, आणि त्यामुळे मला कधी कधी नाही का अचानकपणे डोळ्यात आसू येऊन जाते. ओके. आणि कधी कधी खूप अनक्लिअर येऊन जातं. ओके.
दुसरी गोष्ट, लो लाईट मध्ये माझे डोळे इतके क्लिअर नाही आहे. ऍक्च्युली कसं आहे की युजली मी खूप कॅमेराबद्दल जाणून घेत आहे ना, त्यामुळे नाही का मी ऑलवेज कम्पेअर करत आहे कॅमेरा सोबत आणि माझ्या डोळ्यासोबत. येस. सो ऍक्च्युली आय एम सेइंग इज दॅट की माझ्या डोळ्याची जी शटर स्पीड असते ना ती थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे नाही का मला ऍक्च्युली मी जे पाहून राहिलोय ते हार्डली 24 किंवा 30 FPS वरच पाहून राहिलोय, जे की मोस्ट ऑफ द पीपल वॉच लाईक 40 किंवा 42 FPS वर लोक त्यांच्या डोळ्यांनी बघतात. आता व्हॉट इज FPS इज फ्रेम पर सेकंड डूड. तेरे आखे कॅमेरा नाही आहे. यस. आणि ऑल्सो जो लाईटचा जो हे येतात ना, जो आता मला दिसून राहिलाय, जो लाईटचे जे फ्लॅशेस येतात समथिंग, ते पण. आणि ऑल्सो आय इज रिअली इम्पॉर्टंट. या ऍक्च्युली मी खूपदा म्हणजे ऍक्च्युली जेव्हा मी नागपूरला होतो ना आणि शूट करत होतो, तर तेव्हा नाही का व्ह्यू फाइंडरनी मला बघावं लागत होतं. तर व्ह्यू फाइंडर मध्ये कसं एका डोळ्याने पाहावं लागते, आणि त्यावेळेस खूप म्हणजे कळतच नाही का एका डोळ्याने पाहायचं तेव्हा तुला बहुत हे होऊन जाते, कशाप्रमाणे पाहू, सेंटर मॅच करावं लागते, सो मच थिंग्स वगैरे वगैरे. या आणि यू जस्ट गेट रिली टायर्ड. या तेव्हा असं वाटतंय की आपण एका डोळ्याला असं पॅच लावून देऊ, कारण कंटिन्यू असे आसू येते वगैरे समथिंग. येस. सो मला असं वाटलं की आय नीड टू टेक केअर ऑफ माय आईज. सो आज मी दवाखान्यात गेलो. येस. आणि चेकअप केलं, त्यांनी एक ड्रॉप दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की एक चष्मा घे, जे की माझ्यापाशी ऑलरेडी होता. आता म्हणजे जो हे आहे ना, म्हणजे ग्लास, तो चेंज केला मी. ओके. येस. सो या, सो फारसं काही नाही. दिस द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2118 राईट नाऊ. वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.